हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो. हॅलो चेक. पुनश्च एकदा त्याच रिझन मध्ये कट केला. आउटफील्ड फार फास्ट आहे. चेंडू थांबणार मधून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग खऱ्या अर्थानं पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. टॉस खऱ्या अर्थानं गमवलाय. आपल्या वाट्याला प्रथम सत्रामध्ये बॅटिंग आली आहे आणि ती स्वीकारत असताना खऱ्या अर्थानं कमालीची बॅटिंग राहिली आतापर्यंत. हा चांगला चेंडू होता. पडल्यानंतर थोडस वलन घेतलं. स्विंग होता या चेंडू मध्ये आणि पाहायला गेलं तर स्विंग अँड मिस केलाय. हा डॉट बॉल आला. गोलंदाज बाबू या गोलंदाजाच्या माध्यमातून 5 चेंडू झाले. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धिविनायक नेरलपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये JK11 शेलू अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. पुनश्च आपण पाहतोय चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वलन घेतलं. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज एक नॅचरल स्विंग आहे आणि तो मैदानामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला.
ज्यावेळी पलटोय त्यानंतर एक अँगल क्रिएट झाला आणि बाहेरच्या बाजूने चेंडूने वलन घेतलं. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल नाही ते मात्र षटक क्रमांक पहिलं समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहताय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 14 वरती. या षटकामध्ये 3 चौकार आले, एक दुहेरी आली आणि 2 डॉट बॉल देखील आले. म्हणजे शेवटच्या 2 चेंडूंवरती कमबॅक देखील आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाज बाबू या गोलंदाजाकडून. षटक क्रमांक दुसरा आता प्रगतीपथावरती असणार आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल हेमंत. स्टॅकिंग एंड वरती साई मसने. साई मसने एक हार्ड हिटर खऱ्या अर्थानं फलंदाज म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. चांगला खेळाडू आहे साई. आपण पाहतोय शेलू टीम JK11 शेलू या टीम कडनं खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आज देखील आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय आमदार चषक 2024 मध्ये. हा उचली घेणारा चेंडू त्याच्यावरती हा फटका सजवलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग च्या डोक्यावरून सीमा रेषेच्या पलीकडे येतोय षटकार. अगदी शॉर्ट लेनचा चेंडू होता त्याला खडे पुल केला आणि तो देखील सक्सेसफुल ठरला. अगदी पॉवर देखील या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ताकदीचा भरपूर वापर. चेंडू हवाई सफर षटकार आला आणि या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती तब्बल 20. पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलं गोलंदाज हेमंत याचं षटकारानं. 6 चेंडू प्रतीक्षा खऱ्या अर्थानं केली होती स्ट्राईक वरती येण्यासाठी. पुनश्च त्याच पद्धतीचा चेंडू परंतु यावेळी क्षेत्र वेगळं निवडलं आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथून जर पाहायला गेला तर झेल झालाय कंप्लीट. फलंदाज होईल इथून बाद साई मसने. बॅक टू द डगआउट. तर बंटी चंचे यांनी जो झेल पकडला त्यासाठी रोहित कोलंबे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आला. कारण की त्यांना देखील माहिती हे झेल हा खूप महत्वाचा होता. साई मसनीचा झेल पकडणं खूप गरजेचं होतं. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल कंप्लीट केला. हा चांगला चेंडू अडवतील तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट झाल्या होत्या परंतु अंपायर सांगतायत की एक शॉट म्हणजे 1 शॉट आली आहे. एकच धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 21 वरती. ब्रेक थ्रूची गरज होती खऱ्या अर्थानं. सिद्धिविनायक नेरलपाडा या टीमला तो मिळवून देखील दिलाय गोलंदाज हेमंतनं. आता हिथून खऱ्या अर्थानं हा मोमेंटम त्यांना त्यांच्याकडे खेचून आणावा लागेल. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेनं व्ही शेप मध्ये वाईडिश लॉंग ऑफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग फेकी देखील अचूक. एकच धाव. खऱ्या अर्थानं हे जर पाहायला गेलं तर आमदार चषक 2024 हा थरार आमदार साहेबांच्या नावानं खऱ्या अर्थानं हा चषक आपण पाहतोय भरवण्यात आला. या चषकाचे आयोजक या चषकाचे शिल्पकार आमचे सन्माननीय जर पाहायला गेलं केतन बामणे, राकेश जलवी, अकिब पाटील साहेबांनी खऱ्या अर्थाने या चषक भरवण्यासाठी फार चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून घेतली गेली आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहतो या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. बरेचसे मान्यवर खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या मुख्य व्यासपीठावरती देखील आपल्याला पाहायला मिळालं. अगदी आता जरी आपण पाहते ना की व्यासपीठावरती मान्यवर आमचे उपस्थित आहेत या स्पर्धेला एन्जॉय करतात त्या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करू. फटका फसलाय आणि हिते मात्र आणखीन एक झेल फलंदाजीतून आमचे चहावाले यांना विनंती की आपण स्टेजकडे या चहा घेऊन.
आता ज्या क्षेत्ररक्षकाने झेल पकडला यश कडव याच्यासाठी देखील कॅश प्राइज आले 300 रुपयाचं. आमचे सन्माननीय रोहितजी कोलंबे यांच्याकडून हे 300 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चांगला झेल खऱ्या अर्थानं त्याच्या देखील माध्यमातून कंप्लीट करण्यात आला. 2 षटकांचा वादवी खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती महत्वपूर्ण 2 फलंदाज आता इथून माघारी फिरलेत आणि 2 फलंदाज बाद झाल्यानंतर 22 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि तिसऱ्या षटकासाठी आलाय गोलंदाज अक्षय मात्रे आला गोलंदाजी ट्रॅक वरती आणि पाहतोय पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव. अगदी शॉर्ट कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एकच धाव या ठिकाणी. अकुटाप्याचा चेंडू अगदी फॉलो केलं होतं. पुढे येऊन खऱ्या अर्थानं हा चेंडू फटका सजवायचा होता, गलीमधून चेंडूला काढायचं होतं, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे एकच जो वेगानं धावतीये त्या वेगाला कुठेतरी रोख लावायचंय. त्यासाठी मात्र तिसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन आला. 2 चेंडू आतापर्यंत चांगले फेकलेत. हा देखील चेंडू चांगला अवे फ्रॉम द बॉडी थोडासा दूरवरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो देखील डॉट. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत, 2 धावा त्याने खर्च केल्यात, 1 निर्धाव चेंडू. एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24. आणखीन एक चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, सटीक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी खऱ्या अर्थानं साकारली जाते अक्षय मात्रे याच्याकडून. बराचसा क्रिकेट खऱ्या अर्थानं तो देखील खेळलाय, बराचसा क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे देखील आहे आणि तो अनुभव आता खऱ्या अर्थानं पणाला लावत असताना टीम आणि गावाच्या नावासाठी खऱ्या अर्थानं मैदानामध्ये चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय मात्रे आपल्या टीमला कमबॅक करून देतोय. मोमेंटम खऱ्या अर्थानं आपल्याकडे खेचून आणण्याचं काम आता कोण करत असेल तर अक्षय मात्रे. चांगली गोलंदाजी, कमी गतीनं आखूड टप्पाचा चेंडू. इथे मात्र झेलची नामी संधी ती देखील दोन्ही हाताने कबूल केली आहे. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर येईल आणि इथून जर पाहायला गेलो तर झटका क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर येतोय फलंदाज प्रशांत. चला सिद्धिविनायक नेरलपाडा टीम मीटिंग नको आहे. 24 जावा धावफलकावरती आपण पाहता. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 5 चेंडू फेकून झाले, त्याच्यामध्ये 2 धावा खर्च केल्यात, 2 निर्धाव आणि 1 विकेट देखील आली आहे. अक्षय मात्रेचं खऱ्या अर्थानं कौतुक करायला हवं. अक्षय मात्रेनं मात्र कमबॅक करून दिला आपल्या टीमला. तिसऱ्या षटकाची जबाबदारी का स्वतःच्या खांद्यावरती घेतली त्याचं उत्तम उदाहरण खऱ्या अर्थानं आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे. अक्षय मात्रेच्या या गोलंदाजीतून चांगली गोलंदाजी, पाठीमागे फिरून मारण्याचा प्रयत्न सफल झाले होते, अगदी पुढे निघून गेले, त्यानंतर चेंडू डिलिव्हर्ड झाला आणि इथून जर पाहायला गेलं तर षटक क्रमांक 3 देखील समाप्त झाला आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 24 वरती. या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट देखील मिळवली आहे आपल्या टीम साठी. चला थोडस स्पीडअप करा, शेवटचं षटक आता बाकी असणार आहे. आपल्याला 20 मिनिटांचा अवधी आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्ही अगदी पाहायला गेलं तर 3 षटके इथून कंप्लीट केलेत. आता शेवटच्या षटकामध्ये कोणताही विलंब करू नका. आयोजकांना देखील तुमची साथ लाभणं खूप गरजेचं आहे, कारण की त्यांनी मात्र ही स्पर्धा उभारली आहे. अगदी भरपूर सारी मेहनत त्यांची या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. डे नाईटची ही स्पर्धा आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रणेते शिल्पकार आमचे केतनजी बामणे साहेब, त्यानंतर अकिबजी पाटील आणि राकेशजी दलवी साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. स्पर्धा जेवढी दर्जेदार आहे तेवढी जर पाहायला गेलं तर नियोजनबद्ध ही स्पर्धा आहे.
या स्पर्धेसाठी ज्या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय, अगदी चमचमत्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. अगदी 5 फुटा इतकी उंचीची प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपण पाहताय. यस स्वरा 11 वावलोली आणि त्याच्या विरोधात सायली 11 एसीसी चिंचोली. टॉस साठी आपण शेवटचं षटक असणारे निर्णायक षटक जर पाहायला गेलो तर स्लॉगरचं षटक म्हणून या षटकाकडे पाहिलं जातं. हानामारी या षटकामध्ये जरूर होते, परंतु ते शेवटचं षटक घेऊन आला गोलंदाज शिवम. पहिला चेंडू अगदी कव्हर मधून चेंडूला काढलाय. डीप कव्हर मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सिंगलला केले, डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. आता खऱ्या अर्थानं चित्याच्या चपलाईनं धावा इथून गोळा करायचे JK11 शेलू टीम साठी, कारण की ज्या जोडीनं आक्रमण केलं होतं ते मात्र माघारी फिरलेत, गणेश आणि साही. त्यानंतर मात्र थोडस थांबवण्यामध्ये खऱ्या अर्थाने यश आलंय. हा समोरच्या दिशेनं लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, परंतु तो बनलाय दर्शक आणि हा फटका चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय षटकार. संख्या जाऊन पोहोचली आहे 32. राजच्या बाट मधून भास्करच्या बाट मधून आपण पाहतोय हा नवसंजीवनी निर्माण करणारा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. जिथे तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या थांबली होती, आता मात्र पुढे हा फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट, एक्स्ट्रा कव्हर मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडस फंबल, सिंगलला लगेच दुसरा धावेचा कॉल आणि ती देखील कंप्लीट. सुरेख रनिंग द बिटवीन विकेट मैदानामध्ये पाहायला मिळतीये. अगदी चित्याच्या चपलाईनं आणि हरणाच्या गतीनं इथून धावा गोळा केल्या जात आहेत आपल्या टीम साठी. भास्कर आणि राजू या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी मैदानामध्ये साकारत असताना धावसंख्या आता जाऊन पोहोचतीये ती 34 वरती. चांगल्या धावसंख्येकडे आता मात्र वाटचाल करतीये टीम JK11. थोडीशी अडचणीमध्ये जरूर होती दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये, परंतु चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि एक मोठा फटका आला आणि त्यानंतर दुहेरी धाव देखील आली. 3 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा जमा केल्यात. ऑन साइडला प्रॉपर टायमिंग नाहीये, क्षेत्ररक्षक आहे तिथे चुकी घडली आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेगला, एक टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकार आला आणि चौकाराने धावसंख्या आता पुनश्च पुढे सरकते जाऊन पोहोचते 38 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये भास्करच्या माध्यमातून. कमी गतीनं समोरच्या दिशेनं व्ही शेप मध्ये वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग, फेकी देखील अचूक पाहायला मिळतीये. एकच धाव, हेच प्रयत्न खऱ्या अर्थानं सिद्धिविनायक नेरलपाडा टीमचे होते. भास्करला खऱ्या अर्थानं स्ट्राईक पासून वंचित ठेवायचं होतं, परंतु त्या प्रयत्नामध्ये आता त्यांना यश आलं. सिंगल धाव आली आहे. सिंगल धावेने धावफलक आता जाऊन पोहोचतोय 39 वरती. या षटकातील जर पाहायला गेले तर एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या सत्रातील किती धावा येणार या चेंडूवरती आणि किती धाव्यांचं टार्गेट खऱ्या अर्थानं असणार आहे ते सिद्धिविनायक नेरलपाडा या टीम समोर. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय शिवम धावकुरादाचा हा गोलंदाज
शेवटच्या षटकाची जबाबदारी त्याच्यावरती जरूर सोपवली होती. थोडीशी हे जर पाहायला गेलं ना तर महागडी कामगिरी जरूर त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कमी गतीनं समोर टाकला होता, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कंप्लीट झाली आहे झेल, शेवटच्या चेंडूवरती आली आहे विकेट. धावसंख्या जर पाहायला गेलं तर अगदी 39 आणि 40 धाव्यांचं टार्गेट असेल ते टीम सिद्धिविनायक नेरलपाडा समोर. 24 चेंडू आणि 40 धाव्यांचं टार्गेट. चला नेरलपाडा टीम आपण या मैदानात आवाज. यस थँक्यू. दरम्यान या ठिकाणी स्वरा 11 वावलेले टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले धनराज कांबेरे. मी विनंती करेल सायली 11 एसएससी चिंचवली टीमच्या कॅप्टनला चला या त्वरित आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे जिथे केला जाईल आपला टॉस. सूरज भगत चला लवकर या आपण. चला जाऊया मॅच कडे. अर्थातच बॅटरला विनंती असेल की आपण मैदानात रवाना व्हायचे. जय कोलंबा माता शेळू आणि त्याच्या विरोधात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सिद्धिविनायक नेरलपाडा टीम. सेकंड राऊंड 4 षटकांचा असेल. मी विनंती करेल या ठिकाणी आमचे मान्यवर चला अजयजी दिघे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. अजयजी दिघे का असतं खरं म्हणायला गेलं तर थंडीचे दिवस आहेत, थंडीची रात्र म्हणावी लागेल. दिवस पण लांब ठेवूया आपण, थंडीची रात्र आहे. जोडलेत आमचे साथी समालोचक योगेशजी ढोले, तेल कॉल हेड आला. एक मिनिट अजय तुमच्या शरीराला स्पर्श झालाय का? रिटर्न घ्या. कॉल जिंकलाय स्वरा 11 वावलोली टीम न टॉस जिंकलाय. जरा बाईट घ्या. निर्णय काय असेल? निर्णय काय असेल? वावलेली टीम आमच्या समवेत कॅप्टन धनराज, आपला निर्णय. आम्ही पहिले बॅटिंग करू. निश्चितच बॅटिंग करण्याचा निर्णय. समोर आपण पाहतोय चिंचोली सारखा एक मोठा संघ आहे,
आणि त्यांच्या समोर बॅटिंग करण्याचा तुम्ही निर्णय घेतलाय. मागच्या मॅच मध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं बॅटिंग करून धावा डिफेन्स देखील केल्या होत्या. या देखील मॅच मध्ये टार्गेट सेट करायचं, किती पर्यंत टार्गेट सेट केलं जाईल? 45 पर्यंत प्रयत्न असेल आमचा. निश्चितच आपण पाहतोय 45 धावांपर्यंत टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल. हे होते आमच्या समूहामध्ये धनराज कांबेरे, वावलेली टीमचे कॅप्टन. तर निश्चित टॉस गमावलाय आपण आणि आपल्या वाट्याला खऱ्या अर्थानं पहिलं क्षेत्ररक्षण आलं. किती धावेंपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही कमीत कमी धावांच्यात रोखण्याचा प्रयत्न करू. तर निश्चितच हे होते आपल्या समोर चिंचोली टीमचे कॅप्टन. थँक्यू. दरम्यान एक चांगला स्ट्रोक यावेळी जरूर पाहायला मिळालाय आणि अर्थातच पुन्हा एकदा साहेबच आमदार चषक 2024 ला शुभेच्छा दिल्यात. किरवले युवासेना शाखा प्रमुख आदरणीय प्रीत भोईर यांच्याकडून. खरं म्हणायला गेलं तर तुम्ही अजय सर प्रीत हे नाव घेऊच नका, डायरेक्ट बाबू भोईर बोला, म्हणजे तुमच्या निदर्शनास काही गोष्टी जरूर येतील. जाऊया मॅच कडे. या ठिकाणी आपण पाहतोय टार्गेट आहे ते मात्र टोटल 40 या आकड्याचं, परंतु पहिल्या 2 बॉल वरती 5 धावा आल्या होत्या. गोलंदाज आपण पाहतोय रोहन गोलंदाजी करतोय. अगदी जय कोलंबोचा शेळू आणि त्याच्या विरोधात या ठिकाणी श्री सिद्धिविनायक नेरलपाडा टीम पाहायला मिळतीये. चांगला फटका यावेळी मात्र बहुतांशी जर पाहायला गेलं तर हेमंतच्या बॅट ची कडा मात्र जरूर तलपती आहे. हेमंतच्या बॅट मधून आणखी एक चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाहायला गेलं तर प्रति षटक 10 ची सरासरी राखायची आहे. ती श्री सिद्धिविनायक नेरलपाडा टीमला पहिलं षटक आपण पाहतोय अनुभवतोय तो रोहन. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. इथे अनामारी होते. सलामीची जोडी आपण पाहतोय हेमंत झंझे आणि त्याच्या समवेत बाबू हा बॅटर आहे, परंतु आता स्ट्राईक रोटेट झाला. हेमंत स्ट्राईक वर आलाय. त्याच्या बॅट मधून 2 चौकार अनुभवले. फटका चांगला आहे. यावेळी मात्र कव्हरच्या डोक्यावरून डीप कडे खेळण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव धावपळकावरती लागली जाईल. एका धावेच्या मदतीने या ठिकाणी 5 बॉलचा दरार संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. जी सरासरी राखायची पहिल्या षटकात ती जरूर आली आहे, परंतु पुढच्या चेंडूंमध्ये काय गणित घडेल हे माहित नाहीये. अगोदरचे मॅच आपण अनुभवले. अवघ्या 23 धाव संख्येची गरज असताना सुद्धा ही मॅच 4थ्या षटकापर्यंत जाऊन पोहोचली. फार मोठी गोष्ट मी तर म्हणेल अकीब सर, कारण एकीकडे आपण पाहतोय ना या स्पर्धेमध्ये तुमच्या आयोजनाचा हातकोन कंडा कोणी पकडू शकत नाहीये. कारण या 3 युवकांनी जी लिलय आपल्या खांद्यावरती मिळवले, संपूर्ण श्रेय या तिघांना जरूर जात आहे. पुलरले यावली मात्र फायदा कसा उचलला ते पहा आणि यावली परतावं लागलं ते बॅटरला. संधी चिकार म्हणायला गेलं तर आली होती, परंतु यावली सोनं करता आलं नाहीये. ऑफ स्टेपचा बॉल अगदी लेग स्क्वेअर लेगला जरूर घेतला, परंतु त्याच्यानंतर जर तुम्ही पाहायला गेला तर क्षेत्ररक्षक तैनात होता. ताकद कम गुस्सा ज्यादा, कारण अशा वेळी परिस्थिती फार विसंगत होते. ऑफस्टमरचा बॉल होता, पुलर लेग जरूर होता, परंतु या बॉलला जर दिशा देण्याचा प्रयत्न केला असता तर सरळरित्या मला वाटतं लॉंगॉन वरून सिक्सर सुद्धा पाहायला मिळाला असता जागेवरती स्थित राहून. परंतु फार मोठी चुकी या बॅटर कडून झाली आणि पहिला फटका बाबूच्या स्वरूपात लागला गेलाय, तो मात्र श्री सिद्धिविनायक नेरलपाडा टीमला. ठोक डीजे.
फार सुंदर दोन्ही लहरी तुमच्या माध्यमातून वाजवल्या जात आहेत। अर्थातच महाराष्ट्राचे नामवंत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वरती चित्रित केलेल्या आणि स्वरबद्ध झालेल्या दोन्ही पेद आहेत। त्यांच्या कामाचा आलेख या स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्या डीजेच्या माध्यमातून जरूर लागला गेलाय। प्रभात गोलंदाजी मार्क वरती पहिलाच बॉल, प्रभात नाव आहे आणि खरं म्हणायला गेलं तर प्रभातेला सुरुवात सुद्धा झाली, 12चा टोका चुकून गेलाय आणि त्याच्यानंतर जर आपण पाहायला गेलं ना तर आता 1:19 झालेत, म्हणजे प्रभातला सुरुवात झाली, हरकत नाहीये। पाहूया, प्रभातचा पहिला बॉल चुकीचा जरूर आलाय, वाईटचा इशारा। चांगला फटका यावेळी हेमंतच्या बॅट मधून, बुद्धी चातुर्याचा खेळ सध्या मैदानात चालू आहे, त्याला माहितीये वेट अँड वॉच। वन डाऊनच्या विकेट वरती अक्षय म्हात्रेची वर्णी मैदानात जरूर लागली गेली आहे। एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे, 12 आकड्यावरती या 12 धावा पाहायला मिळत आहेत। अगदी जर तुम्ही पाहायला गेलात तर 10ची सरासरी राखायची आहे, परंतु पाहूया, पहिल्या बॉल वरती 2 धावा आल्यात, म्हणजे एकीकडे वाईट आला, वाईटच्या नंतर एक धाव जरूर आली आहे। अगदी स्कोरर साहिलचं मात्र कौतुक करावं लागेल। साहिल, सध्या तरी तुम्ही 2 पेनांचा वापर करताय, परंतु एकीकडे ही टिप्पणी करत असताना तुमच्यासाठी कमीत कमी एक सजेशन जरूर असेल। आजकाल ते पेन भेटत नाही, परंतु ते स्पार्कल मध्ये जरूर असतात, कारण स्पार्कल कलर तुम्हाला जरूर मिळतील। असे 6 पेन तुम्हाला यूज करावे लागतात। चांगला फटका, यावेळी मात्र पॉइंट रिझन कडे चेंडूला टॅबल करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव कंप्लीट जरूर होईल। 14 धावा धावफलकावरती। राईट आर्म राऊंड द विकेट, चांगला बॉल यावेळी पाहायला गेलं तर या क्षणी आपण पाहतोय पंचांकडे अपील जरूर केलं होतं, परंतु या क्षणी जर पाहायला गेलं डॉट बॉलची संगत आहे। फार चांगली गोलंदाजी प्रभातची, पहिला बॉल वाईट झाल्याच्या नंतर समीकरण बदललं। एकच धाव आली आहे, हे एका धावेच्या मदतीने इथे आपण पाहतोय 2 षटकांचं वाजवी केलं माफी असं, 1 बॉल अजून शिल्लक आहे, 5 बॉल समाप्ती पथावरती आलेत। पहिला बॉल वाईट होता, धावसंख्या स्थिरावली आहे 15 आकड्यावरती। पहिल्या षटकात धावा आल्या होत्या तब्बल 10। लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, या षटकातला हा शेवटचा बॉल आहे। सांघिक कोड्यात दुसरं षटक, जसं म्हटलं गेलं की 10ची सरासरी, परंतु मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात ते फटके जरूर आले आणि यावेळी मात्र ती धावसंख्या रोखली गेली आहे। इथं काय घडतंय, इथे शरीराचा वेध बहुतांशी बॉलने घेतला होता, डॉटची संगता जरूर होईल आणि या ठिकाणी आपण पाहतोय
सांगे कुड्यात तिसरं षटक साई मसने गोलंदाजी मार्कवर. चांगला फटका यावेळी साई मसनेच्या या बॉल वरती कडवा प्रहार. बॉल जाईल अक्षय मात्रेच्या बॅट मधून रॉकेट सीमारेखा पार येतोय खणखणीत सिक्सर. ₹200 कॅश प्राइज आलाय. सामना संपल्यानंतर अक्षय ते घेऊन जायचंय. जो बहुतेक 500 बंटी साठी आलेत, 300 यश साठी आणि 200 अक्षय साठी. चांगला फटका, आणखी एक जोरदार प्रहार. या मॅचला विनिंग मुवमेंट करण्यासाठी फार महत्वपूर्ण कार्य यावेळी जरूर केलंय. साई मसनीला बॅक टू बॅक 2 षटकार लगावणं तितकं सोपं नव्हतं, परंतु अक्षय मात्रेच्या बॅटमधून षटकार जरूर आलेत. षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या टोटल जाऊन पोहोचतीये 27 आकड्यावरती. अजून एक षटकार जर आला तर सूरजजी गोडविंदे यांच्याकडून ₹1000 कॅश प्राइज दिलं जाईल. अर्थातच आपण पाहतोय ना, अक्षय साठी संधी आहे. हा चांगला बॉल यावेळी कमबॅक आलाय. खरं म्हणायला गेलं तर आपण पाहतोय ज्या डॉट बॉलची गरज आहे इथे मात्र 27 धावा धावफलकावरती आहेत. या तिसऱ्या षटकातील 3 बॉलचा तरार संपलाय. हवाई सफर. संदीप सर मध्ये डॉट आला का? मी मुद्दाम दुर्लक्ष केलं तुमच्याकडे. असो, हा षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने 33 धावा धावफलकावरती. सूरज सर हुशार आहेत त्या बाबतीत. येणारे 8 बॉल आणि गरज असेल 7 धावसंख्येची. पुन्हा एकदा चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. एक धाव धावफलकावरती जरूर लागले गेले. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये, जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 34 आकड्यावरती. नेक्स्ट बॉल. चांगला फटका, आकलीचा बुद्धीचा वापर खरं म्हणायला गेलं तर मैदानात केला जातोय. फिल्डिंग चांगली सजवली मी म्हणेल जय कोलंबो माता शेलू टीमने. आणि यावेळी मात्र एकच धावी, एका धावेच्या मदतीने धावसंख्या 35 आकड्यावरती पाहायला मिळते. आता 6 बॉल आणि गरज असेल ती मात्र 5 धावसंख्येची. ठोक डीजे. बैलगाडा असू दे किंवा अन्य काही, परंतु इथे राडा जे करताय ते 3च व्यक्ती आहेत. आकिब पटेल, त्यानंतर आमचे केतन बामणे आणि राकेश दलवी यांनी जो क्रिकेटचा राडा करायला या ठिकाणी सुरुवात केली ना, फार चांगलं दिमागदार आयोजन. एका षटकाचा खेळ बाकी. 6 बॉल 5 ची गरज. समोर आहे गोलंदाज भास्कर तरे.
6 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. यावेळी काय घडलंय मैदानात, आत्महत्येला प्रवृत्त केलं गेलंय, परंतु या क्षणी भास्कर कौतुक करेल. मॅच अगदी समानतेवर त्याने आणून ठेवलेली आहे आणि या समानतेचा जर तुम्ही विचार केलात तर बरंच काही घडू शकतं यावेळी. जरा स्पीडअप करा, दोन्ही टीमला विनंती असेल. कुशल मोमेंट वरती मॅच आहे, जरूर समजू शकतो, परंतु यावेळी आपण पाहतोय फार सुंदर नियोजन, फार सुंदर आयोजन. अगदी या स्पर्धेमध्ये कसलीच कमतरता नाहीये. दरम्यान जयदादा गुराव यांचं या ठिकाणी आगमन झालं. यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. हा चांगला बॉल आहे, फार समीकरण बदलतं. येणारे 4 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. खरंय, कारण अगदी मी मॅच पाहिली होती आता मागच्याच हप्त्यात झाली ती. हप्त्यात म्हटलं काही 2 दिवसाचा गॅप आहे आपल्या त्या मॅचेस मध्ये. खांडपेच्या मैदानावरती मॅच कधी विसरू शकत नाही ती. आसरोटी वर्सेस लवजी. चांगला बॉल, शेवटचा बॉल बाकी असताना देसाईपाडा आणि आसरोटी यांच्यातली ती मॅच होती. शेवटचा बॉल बाकी होता आणि शेवटच्या बॉलवरती 9 धावसंख्येची गरज होती आणि देसाईपाडाच्या गोलंदाज सूरजने तो बॉल फेकला आणि तिथे बॉल आला होता नो, आणि त्या नो बॉल वरती आसरुडीच्या बॅटरने ठोकला होता सिक्सर. म्हणजे तिथे आल्या 7 धावा आणि शेवटच्या बॉलला 2 ची गरज असताना स्ट्रायकरचा बॅटर दुसरी धाव घेण्यासाठी धावला सुद्धा होता, पूर्ण सुद्धा झाली. यस, थर्ड अंपायरचं अपील मैदानात. केतन सर, चला राजेंद्र केतन. तिसऱ्या अंपायरची मागणी मैदानात आणि त्या 2 धावसंख्येची आकिब सर गरज असताना स्ट्रायकरचा बॅट्समन 2 धावा पूर्ण पण करतोय, परंतु नॉन स्ट्रायकरचा बॅट्समन हा ती दुसरी धाव पूर्ण करू शकला नाही. हे समीकरण होतं क्रिकेटमध्ये. बदलतं क्रिकेट आपण अनुभवतो. म्हणजे अक्षरशः आसुरटी टीमच्या बॅटरला तर झोप लागली नाही. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पाहायला गेलं ना तर सूरज अक्षरशः मैदानात रडला होता. ते मॅच गमावल्याचं दुःख काय असू शकतं ह्याचं प्रात्यक्षिक उदाहरण त्याने मैदानात देऊन टाकलं होतं. हा चांगला फटका आहे. मी समीकरण तेच सांगत होतो. यावेळी शेलू संघाला हे वॉर्न केलं होतं की तुम्हाला समीकरण काय बांधायचंय, उदाहरण विनाकारण दिलं नाही. आणि त्याच्यानंतर मात्र मी म्हटलं की अक्षयच्या बॅटमधून फार मोठे स्ट्रोक जरूर पाहायला मिळत आहेत आणि इथे आलाय तो मात्र चौकार. चौकाराच्या मदतीने या धावा जाऊन पोहोचल्या आणि 1 धावसंख्येची गरज. सामन्यात युटर्न जरूर पाहायला या देखा जाएगा. जीतने वाले टीम कोई भी रहे दे, 2 चेंडू में 1 रन की जरूरत. अकीब पटेल इनकी तरफ से जो टीम जीतेगी उनके लिए 1000 रुपए का पारितोषिक. अकीब पटेल, ये तो खाया इनके पिया तरफ कुछ से नहीं, गिलास थोड़ा समीर सर बारा ना आपने. ये तो इनवाइट कर दिया आपको और आपने आयोजक को ही भगा दिया. ये बात बराबर है आपकी. 2 गेंद में 1 रनों की जरूरत. कौन सी भी टीम जीतने के बाद अकीब पटेल इनकी तरफ से 1000 रुपए का पारितोषिक. बात बराबर है, सही बात है. आकिब पटेल सर को ही आपकी कमेंट्री सुननी थी, सबसे बड़ी बात है. ये तो जीत गई टीम श्री सिद्धिविनायक नेरलपाड़ा. समीर सर वो पूछ रहे चेक चलेगा क्या? कैश प्राइज